22 जानेवारी हा दिवस जसा जसा जवळ येतोय तसतसं सगळंच वातावरण राममय होतंय। रामाचे, रामराज्याचे नवनवे संदर्भ रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्तानं समोर येत आहेत। यातच आपल्या सगळ्यांसाठी पवित्र असणारी आपली राज्यघटना आणि रामाचा जवळचा संबंध आहे। भारताच्या राज्यघटनेत प्रभू श्रीरामाचं, सीतेचं आणि लक्ष्मणाचं देखील चित्र आहे। भारतीय राज्यघटनेत रामाचं हे चित्र का महत्त्वाचं वाटतं ते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेली मूल्य, भारतीय संस्कृतीचा इतिहास, भारतातील पौराणिक इतिहास हा सगळा आपला समृद्ध ठेवा आहे। हा ठेवा आपल्या दैनंदिन आयुष्यात कुठे ना कुठे परिणाम करत असतो। आपल्याला लाभलेल्या या समृद्ध आणि श्रीमंत अशा या ठेव्याचा, या जीवन मूल्याचा वापर करत आपण आपलं आयुष्य अधिक सुखकर करावं यासाठीच तो आपल्याला सांगितला जातो। आणि म्हणूनच भारतामध्ये रामराज्य ही संकल्पना तितकीच लोकप्रिय आहे आणि म्हणूनच स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेत देखील राम या संकल्पनेला तितकंच महत्त्व दिलं गेलंय। ते कसं ते बघूयात। त्यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समिती यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या लिखाणाचं काम शेवटच्या टप्प्यात होतं। आंबेडकरांनी समितीसमोर राज्यघटनेचा मसुदा सादर केला होता। त्यावेळी राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर भारताची ओळख असणाऱ्या कुठल्या कलाकृती असाव्यात यावर चर्चा सुरू झाली आणि मग सर्वानुमते निर्णय झाला आणि शांतिनिकेतनचे प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस यांच्या नेतृत्वाखाली त्या काळातील कलाकृती निवडल्या जाव्यात असं ठरलं। बोस आणि त्यांची टीम कामाला लागली। त्यांनी संविधानाचं वेगवेगळे विभाग सजवण्यासाठी समृद्ध अशा भारतीय इतिहासाचा, संस्कृतीचा आधार घेतला। त्यासाठी त्यांनी भारतात होऊन गेलेले संत, महंत, राज्यकर्ते आणि विशेष म्हणजे पौराणिक पात्रांचा त्यांनी आधार घेतला। या सगळ्यांची विविध चित्रे आणि रेखाचित्रे त्यांनी संविधानासाठी निवडली आणि इथेच रामाला भारतीय राज्यघटनेत स्थान मिळालं। रामराज्य ही संकल्पना लक्षात घेत रामराज्य घटनेत चित्रारूपाने साकारला गेला। यामध्ये केवळ रामच नाही तर लक्ष्मण आणि सीतेला देखील स्थान मिळालं आणि या त्रिकुटाचं चित्र भारतीय संविधानामध्ये साकारलं गेलं। भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये, ज्यामध्ये आपल्या मूलभूत अधिकारांचं वर्णन केलं आहे, तिथे राम, लक्ष्मण आणि सीता यांचं चित्र रेखाटलं गेलं। आता बघूयात की भारतीय राज्यघटनेत रामाचं चित्र का महत्त्वाचं आहे। तो काळ खऱ्या अर्थानं भारावलेला होता। सुमारे 800 वर्षाच्या परकीय राज्यकर्त्यांनंतर राष्ट्राला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि तेही विशेष मूलभूत अधिकारांसह। यामध्ये कुठलाही भेद नव्हता। घटनेच्या कलम 14 मधील समानतेच्या अधिकाराच्या कलमानुसार प्रत्येकाला, मग तो श्रीमंत असो वा गरीब, शक्तिशाली असो वा दुर्बल, प्रत्येकालाच संविधान आणि कायद्यासमोर समान हक्क होता। आणि ही सगळीच मूल्य रामायणातील रामराज्याशी मिळणारी, सुसंगत असणारी आहेत। रामायणात ज्याप्रमाणे रामाचं, त्याच्या स्वभावाचं वर्णन केलंय, रामाचा लोकांसाठी असणारा करुण भाव, सहानुभूती आणि सर्वांसाठी समान न्याय या अनुषंगानं श्रीरामानं निषाद राजांशी केलेली मैत्री, त्यांचा केलेला सन्मान, त्यांना दिलेली वागणूक, शबरीच्या घरी जाऊन खाल्लेली उष्टी बोरं, त्यांच्या या सगळ्या वागण्यातून श्रीराम हे एक सगळ्यांना समान वागवणारे राजा होते हे सिद्ध होतं। त्यावेळच्या प्रचलित व्यवस्थेनुसार आणि प्रथेनुसार ते स्वतः त्यांच्या राजधर्म आणि धार्मिक कर्तव्याला बांधील होते, ज्याची तुलना आजच्या कायद्याचे राज्य या अभिव्यक्तीशी करता येईल। सर्वशक्तिमान, अतिशय लोकप्रिय आणि पराक्रमी राजा असूनही श्रीरामांनी कधीही विहित नियमांचं उल्लंघन केलं नाही किंवा त्यांनी कधीही स्वतःला धर्मापेक्षा वर ठेवलं नाही आणि म्हणूनच श्रीराम भारतीय राज्यघटनेसाठी महत्त्वाचे ठरतात। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।